Hello, student friends. Welcomes you in tips and tricks by राहुल। तो आज हम ट्रांजिशन एलिमेंट्स देखेंगे। ट्रांजिशन एलिमेंट्स मीन्स बघा, जर आपण पिरियडिक टेबलचा एक स्केलेटन काढलं तर कसं होईल? पिरियडिक टेबलचं स्केलेटन असा एस ब्लॉक आपल्याला भेटेल। हा इथे मित्रांनो डी ब्लॉक आणि हा असा इथे पी ब्लॉक भेटेल आणि असा खाली आपल्याला असा एफ ब्लॉक। बघा, दिस इज एस ब्लॉक, दिस इज डी ब्लॉक, दिस इज पी ब्लॉक अँड दिस इज एफ ब्लॉक। हा एस ब्लॉक झाला, हा पी ब्लॉक झाला, हा डी ब्लॉक झाला आणि हा एफ ब्लॉक झाला। मग मित्रांनो, हे मेटल्स आहेत। एस ब्लॉक मधले एक हायड्रोजन जर सोडला तर बाकी सगळे मेटल्स आहेत। इकडचे म्हणजे पी ब्लॉक मधले मेटलॉइड्स अँड नॉन मेटल आहेत, मेटलॉइड्स अँड नॉन मेटल। आणि डी ब्लॉक हा जो झाला हा मेटल्स आहेत। मग मित्रांनो, हे डी ब्लॉक एलिमेंट्स हे एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मधात आहेत आणि त्यांची प्रॉपर्टीज सुद्धा इन बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक आहेत, म्हणून त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात। मग डी ब्लॉक एलिमेंट्स आर लोअर मेटल्स दॅन एस ब्लॉक बट हायर मेटल्स दॅन पी ब्लॉक। म्हणजेच याची मेटल म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन लूज करण्याची कॅपॅसिटी म्हणजे मेटल। मग हा डी ब्लॉक मधले एलिमेंट हे एस ब्लॉक मधल्या एलिमेंट पेक्षा कमी इलेक्ट्रॉन म्हणजे लवकर लॉस करणार नाही एस ब्लॉक पेक्षा, पण पी ब्लॉक पेक्षा तो इझिली लुजेस the D block elements easily loses electrons than P block, but the S block elements easily loses the elements than D block. म्हणजे the metallic properties increases as in from P block to D block and D block to S block. मग आपल्याला ह्या युनिट मध्ये किंवा ह्या टॉपिक मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? डी ब्लॉक एलिमेंट्स आणि एफ ब्लॉक एलिमेंट्सला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात। एफ ब्लॉक एलिमेंट्सलाच काय म्हणतात? इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स। मग डी ब्लॉक एलिमेंट जर आपण पाहलो तर बघा, बेरिलियम सेकंड ए ग्रुप, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम आणि रेडियम हा सेकंड ए ग्रुप झाला। कॅल्शियमच्या बाजूला येतो मित्रांनो स्कॅन्डियम। कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आहे, कॅल्शियमचा 20, स्कॅन्डियमचा 21, टिटॅनियम 22, व्हॅनेडियम 23, क्रोमियम 24, मॅंगनीज 25, आयर्न 26, कोबाल्ट 27, निकेल 28, कॉपर 29 and झिंक 30। मग मित्रांनो, स्कॅन्डियमच्या खाली इट्रियम येते, टिटॅनियमच्या खाली झिर्कोनियम Zr, व्हॅनेडियमच्या खाली निओबियम, क्रोमियमच्या खाली मॉलिब्डेनम, मॅग्नीजच्या खाली टेक्निशियम, रुदियम, रोडियम, पॅलाडियम, सिल्वर आणि मर्क्युरी, नाही सॉरी हाफनियम, टॅन्टॅलम, टंगस्टन, रेनियम, ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटिनम, गोल्ड,
आणि मर्क्युरी. मग हे जे एलिमेंट झाले मित्रांनो, स्कॅन्डियम पासनं झिंक पर्यंत, इट्रियम पासनं कॅडमियम पर्यंत, लॅन्थॅनम पासनं मर्क्युरी पर्यंत, हे एलिमेंट झाले आपले ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे एलिमेंट कोणते झाले? ट्रान्झिशन एलिमेंट्स. तर ही पहिली ट्रान्झिशन सिरीज आहे, म्हणून याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणतात. याला काय म्हणतात? फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज कंटेन्स स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. Second transition series contains the yttrium, zirconium, niobium, molybdenum, technetium, ruthenium, rhodium, palladium, silver and cadmium. The third transition series contains lanthanum, hafnium, tantalum, tungsten, rhenium, osmium, iridium, platinum, gold and mercury. मित्रांनो, ह्या फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजला 3D एलिमेंट सुद्धा म्हणतात, सेकंड ट्रान्झिशनला 4D एलिमेंट्स म्हणतात, आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीजला 3D ब्लॉक एलिमेंट्स, 4D ब्लॉक एलिमेंट्स अँड 5D ब्लॉक एलिमेंट्स. मग आता वन बाय वन आपण सिरीज बघू. मोस्ट इम्पॉर्टंट सिरीज इज फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. बघा आता एलिमेंट मी लिहितो. स्कॅन्डियम, the symbol is Sc, atomic number is 21, and the electronic configuration is 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. बघा किती झाले? 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18, 3p6, 4s2, 3d1. किंवा तुम्ही यालाच असंच 3d1 4s2 असं सुद्धा लिहू शकता. मग सेकंड आहे स्कॅन्डियम, नंतर टिटॅनियम, Ti, सिम्बॉल आहे Ti, 22. किंवा यालाच बघा, हे एवढं जे आहे 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18, 18 म्हणजे कोणता इनर्ट गॅस येतो तर तो येतो ॲरगॉन. म्हणजेच एवढ्याला मी ॲरगॉन लिहू शकतो. आणि समोर 4s2 3d1. बघा इथे किती आहे? 21 21, therefore 21 लक्षात ठेवण्यासाठी. दिस इज अ ट्रिक. 22. नाव द टिटॅनियम. मग आता हे जरी लिहायचं झालं तर काय होईल? ॲरगॉन 4s2 3d2. नेक्स्ट इज व्हॅनेडियम. व्हॅनेडियम V23. हे नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट आपण इनर्ट गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू. ॲरगॉन 4s2 3d3. मी आधीच सांगितलं की याला तुम्ही आधी 3D लिहून नंतर 4s सुद्धा लिहू शकता. हा चालेल. क्रोमियम, देन सिम्बॉल इज Cr 24. काय होईल? ॲरगॉन 4s2 3d4. नेक्स्ट इज manganese, Mn 25, argon 4s2 3d5, then iron Fe 26, argon 4s2 3d6, कोबाल्ट CO 27. बघा हा कॅपिटल C स्मॉल O. ॲरगॉन 4s2 3d7. नेक्स्ट इज निकेल. Ni
28 argon 4s2 3d8. Next is copper Cu 29 argon 4s2 3d9. And the last one is zinc Zn 30 argon 4s2 3d10. मित्रांनो हे एक्सपेक्टेड आहे, म्हणजे असं असायला पाहिजे. बट द कॉपर अँड क्रोमियम शोज द अनामोलस बिहेवियर. अनामोलस बिहेवियर म्हणजे एक्सपेक्टेड जसं आहे त्याच्या एक्सपेक्टेड नसणं त्याला अनामोलस बिहेवियर म्हणतात. बघा मग मी बोललो क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे argon 4s2 3d4 अँड कॉपरचं आहे argon 4s2 3d9. इथं होतं काय की the one electron from 4s orbital is excited to 3d orbital, होईल argon 4s1 3d5 आणि इथे होईल argon 4s1 3d10. याचं काय रिझन असेल तर एखादा जो ऑर्बिटल असेल, समजा डी ऑर्बिटल जर आपण काढला तर डी ऑर्बिटल मध्ये ह्या ऑर्बिटलची स्टॅबिलिटी केव्हा असेल, जेव्हा तो हाफ फील्ड असेल तेव्हा आणि जेव्हा तो फुल फील्ड असेल तेव्हा, किंवा कोणत्याही ऑर्बिटलची स्टॅबिलिटी हे तो हाफ फील्ड अँड फुल फील्ड असताना मॅक्झिमम असते. मग मित्रांनो इथे हा फुल फील्ड आहे, 4s ऑर्बिटल फुल फील्ड आहे, पण 3d ऑर्बिटलला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे हाफ फील्डसाठी. म्हणून होतं काय, यांनी जर एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे हा 3d5 होईल, हा 4s1 होईल, हा स्टेबलच राहील कारण की हाफ फील्ड होईल अर्धा भरलेला. पण हा अर्धा भरलेला म्हणजे हा पण स्टेबल होईल, म्हणजे हा पण ह्या केसमध्ये काय हा स्टेबल आहे, हा कमी स्टेबल आहे. पण ह्या केसमध्ये हा पण स्टेबल आहे आणि हा पण स्टेबल आहे. तसंच इथं बघा ह्या केसमध्ये हा फुलफिल्ड आहे म्हणजे स्टेबल आहे, हा 3d9 म्हणजे फुलफिल्ड नाही आहे म्हणजे लेस स्टेबल आहे. पण ह्या केसमध्ये हा तर स्टेबल आहे हाफ फील्ड, पण हा फुलफिल्ड झाला म्हणून हा काय झाला, हे दोन्ही स्टेबल झाले. पण ह्या केसमध्ये हा स्टेबल आहे, हा लेस स्टेबल आहे. म्हणून क्रोमियम आणि कॉपर हे वेगळं, दिस इज ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे क्रोमियम अँड कॉपर शोज द अनामोलस बिहेवियर इन देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि 12वीच्या पेपरमध्ये नेमका हाच प्रश्न येतो की क्रोमियम अँड कॉपर शोज अनामोलस बिहेवियर, एक्सप्लेन. मग मित्रांनो हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज. नाउ वी कॅन मूव द, आता आपण ऑक्सिडेशन स्टेट कडे वळूया. आता ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय बघा, समजा एखादा एलिमेंट आहे यम, कोणताही यम म्हणजे इट इज अ जनरल एलिमेंट, इट मे बी स्कॅन्डियम और इट मे बी झिंक. स्कॅन्डियम पासून तर झिंक पर्यंतचा कोणताही एलिमेंट मेटल म्हणजे आपण त्याला यम म्हणू. हा न्यूट्रल आहे म्हणजे यात जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतील तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील. पण यांनी जर एक इलेक्ट्रॉन लॉस केला, -1 इलेक्ट्रॉन, यांनी जर एक इलेक्ट्रॉन लॉस केला तर याच्याजवळ एक प्रोटॉन जास्त होईल इलेक्ट्रॉनपेक्षा. फॉर एक्झाम्पल याच्याजवळ 10 प्रोटॉन आहेत आणि 10च इलेक्ट्रॉन आहेत. पण याने जर एक इलेक्ट्रॉन लॉस केला -1 इलेक्ट्रॉन तर होईल काय, हा जो तयार होईल याच्याजवळ 10 प्रोटॉन असतील पण 9च काय असतील, इलेक्ट्रॉन असतील. कारण की त्यांनी एक काय केला, लॉस केला इलेक्ट्रॉन. म्हणून याच्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि याच्या डोक्यावरचा चार्ज
इज नथिंग बट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दॅट मेटल. मेटलची ऑक्सिडेशन स्टेट ही मॅक्झिमम ऑर इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे तो इलेक्ट्रॉन लवकर लॉस करतो म्हणून तर त्याला मेटल म्हणतात. मग मित्रांनो, याच्या डोक्यावर एक पॉझिटिव्ह आहे म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट 1 पॉझिटिव्ह. याने जर अजून एक इलेक्ट्रॉन लॉस केला तर -1 इलेक्ट्रॉन, तर याची ऑक्सिडेशन स्टेट काय होईल? प्लस प्लस. मग असं लिहिण्यापेक्षा हे असं लिहितात 2+, म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट काय झाली? 2+. याने अजून जर इलेक्ट्रॉन लॉस केला तर काय होईल? M3+, म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट 3+. अजून एखादा इलेक्ट्रॉन लॉस केला तर M4+, म्हणजे 4+ ऑक्सिडेशन स्टेट. अजून एखादा इलेक्ट्रॉन लॉस केला तर 5+, 6+, 7+, 8+, 9+, 10+. मग मित्रांनो, 3D सिरीज एलिमेंट म्हणजे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजची एक युनिक प्रॉपर्टी आहे, दे शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजेच पिरियडिक टेबलमध्ये कोणीच एवढी ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल शो करत नाही जेवढे आपले स्कॅन्डियम टू झिंक म्हणजे 3D एलिमेंट करतात. मग कोणता एलिमेंट कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवते त्याची ट्रिक आपल्याकडे आहे. बघा, मी पूर्ण एलिमेंट सिम्बॉलमध्ये लिहितो. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. बघा, ॲनामोलस बिहेवियर कोण दाखवलं होतं? क्रोमियम अँड कॉपरनी. मग तेच फक्त 1+ ऑक्सिडेशन स्टेट दाखवतील. सगळेच जण 2+ ऑक्सिडेशन स्टेट दाखवतील, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस सगळेच जण करतील. 1 इलेक्ट्रॉन लॉस कोण करेल? फक्त क्रोमियम आणि कॉपर. 3+ ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवेल आता? झिंक सोडून सगळे, म्हणजे वरचे सगळे 3+. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर. झिंक 3+ ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार नाही. आता 4+. स्कॅन्डियम अँड कॉपर सोडून सगळे, म्हणजे 4+. टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल. बघा, मी एक वरचा सोडला, एक खालचा सोडला. दिस इज अ ट्रिक. अतिशय सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. आता 5+ कोण दाखवेल? तर टिटॅनियम सोडायचा आणि निकेल सोडायचा, म्हणजेच व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट. आता 6+ कोण दाखवेल? व्हॅनेडियम सोडून द्यायचा आणि कोबाल्ट सोडून द्यायचा. 6+ क्रोमियम, मॅंगनीज आणि आयर्न. 7+ कोण दाखवेल? तर मॅंगनीज. बघा, अतिशय सिंपल पद्धतीने आपण सगळ्या ऑक्सिडेशन स्टेट लक्षात ठेवल्या. जर तुम्हाला म्हटलं की ह्या ऑक्सिडेशन स्टेट लक्षात ठेवा, तर अशा तुम्ही लक्षात नाही ठेवू शकत की स्कॅन्डियम 2+ दाखवेल, 3+ दाखवेल, टिटॅनियम 2+ दाखवेल, 3+ दाखवेल, 4+ दाखवेल, व्हॅनेडियम 2+, 3+, 4+, 5+, क्रोमियम 1+, 2+, 3+, 4+, 5+, 6+, मॅंगनीज 2+, 3+, 4+, 5+, 6, 7. ह्या असं लक्षात राहत नाही, पण याच्या असं सहजच लक्षात राहू शकते. म्हणून मित्रांनो, दिस इज अ ट्रिक टू रिमेंबर द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ए 3D एलिमेंट्स. मग सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवते? क्रोमियम अँड मॅंगनीज. क्रोमियम बघा 1+ to 6+ दाखवते अँड मॅंगनीज 2+ to 7+ दाखवते. सगळ्यात मोठी ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवते? तर मॅंगनीज. सगळ्यात कमी ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवता? तर झिंक फक्त 2+ दाखवते. मग म्हणून मित्रांनो, दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ ए 3D एलिमेंट्स और ट्रान्झिशन एलिमेंट्स. मग आज आपण काय काय पाहिलं? तर आपण आज 3D ब्लॉक एलिमेंटची जागा पाहिली, म्हणजे ते कुठं आहेत, इन बिटवीन द S ब्लॉक अँड P ब्लॉकच्या मधात. मग एलिमेंट कोणते आहेत? फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, सेकंड ट्रान्झिशन सिरीज अँड थर्ड ट्रान्झिशन सिरीज. त्यालाच म्हणतात 3D एलिमेंट्स, 4D एलिमेंट्स अँड 5D एलिमेंट्स. मग
पहिल्या ट्रान्झिशन सिरीजचं आपण काय पाहिलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यात कोणते कोणते एलिमेंट आहेत, त्याचं क्रोमियम अँड कॉपरचं अनामोलस बिहेवियर, आणि नंतर आपण पाहिलं की ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ए 3D एलिमेंट्स. अतिशय महत्त्वाचा हा पार्ट आहे. ह्या पार्टवर याच्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड, पूर्ण कोऑर्डिनेशन कंपाऊंड ह्या ऑक्सिडेशन स्टेटवर डिपेंड आहे. म्हणून ह्या लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे.